नमस्कार मंडळी, आज आपण येथे मिसळ बनवणार आहोत। त्यासाठी घरीच मोड आणून घेतलेली 1 वाटी मटकी घेतली आहे व ती स्वच्छ धुवून घेतली। तुम्ही बघू शकता मटकीला खूप सुंदर मोड आलेले आहेत। आपण मटकी कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून त्यावर थोडेसे जिरे टाकून त्यातच 5-6 पाकळ्या लसणाच्या टाकून घेऊ। लसूण 1 मिनिटभर परतल्यानंतर त्यामध्ये मटकी टाकून त्यावर थोडीशी हळद व थोडंसं मीठ टाकून घेऊ। थोडंसं मिक्स करून त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून कुकर बंद करून घेऊ। येथे आपल्याला कुकरला 1च शिट्टी करून घ्यायची आहे। आता आपण मिसळीसाठीचा मसाला बनवून घेऊ। त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकून घेऊ। त्यामध्ये 2 हिरवी वेलची, 2-3 लवंगा, 2-3 काळी मिरी, 1 चक्रफूल, 1 इंच दालचिनीचा तुकडा टाकून घेऊ व तेलावर 1 मिनिटभर छान परतवून घेऊ। आता आपण त्यात 1 उभा बारीक कापलेला कांदा टाकून घेऊ व कांदा परतल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे खोबऱ्याचे काप टाकून घेऊ। खोबरं चांगलं भाजून घेऊ। नंतर त्यामध्ये 1 चमचा खसखस, 2 चमचे पांढरे तीळ टाकून व त्यातच 1 इंच आल्याचा तुकडा व 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या टाकून घेऊ व चांगले तेलावर सर्व साहित्य 1-2 मिनिटभर परतवून घेऊ व त्यातच 1 कापलेला टोमॅटो टाकून त्यासोबतच थोडीशी कोवळ्या काड्यासहित कोथिंबीर टाकून घेऊ। अशा कोवळ्या काड्या भाजीला वापरल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते। या सर्व साहित्य तेलावर 2 ते 3 मिनिट चांगले भाजून घेऊ। भाजल्यानंतर थंड करून त्याची मिक्सरवर बारीक पेस्ट बनवून घेऊ। आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊ। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 5 ते 6 पाकळ्या बारीक कापलेला लसूण, 1 बारीक कापलेला कांदा टाकून घेऊ। कांदा लसूण परतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा धने पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद व थोडंसं लाल तिखट आणि 1 मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट टाकून घेऊ। तिखट टाकून 1 मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये तयार केलेली ग्रेव्ही टाकून छान तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ। मसाला असा तेलावर व्यवस्थित परतल्यामुळे भाजीला कलर व चव पण खूप छान येते। त्यामुळे मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घेतला आहे। मसाला परतल्यानंतर त्यामध्ये शिजवलेली मटकी व मसाल्याच्या प्रमाणानुसार गरम पाणी टाकून भाजीला मंद गॅसवर 1 उकळी काढून घेऊ व शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ व तयार झाली आपली झणझणीत मिसळ। ती आपण पावसोबत सर्व करू। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण त्यावर थोडेसे शेव, कांदा, कोथिंबीर, लिंबू टाकून भाजी सर्व करूया। मिसळ छान झणझणीत तयार झाली आहे। तुम्ही बघू शकता। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।